रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा देवस्थानाच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे की ते पुण्यापासून 60 किलोमीटर आणि शिरूर रांजणगाव गणपतीपासून 35 किलोमीटरच्या अंतरावरती आहे श्री क्षेत्र रामलिंग. खूप पावन आणि नवसाला पावणार हे देवस्थान आहे. या ठिकाणी येण्यासाठी खूप छान रस्ता आहे. भीमाशंकर रोडवरती हे देवस्थान आहे शिवशंकर भोलेनाथाचं. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला आले होते त्यावेळेस या मंदिरामध्ये त्यांनी या मंदिराची स्थापना वगैरे केली होती. त्या ठिकाणी जवळ देवडेश्वर हेही मंदिर आहे. शिवशंकर भोलेनाथ आहे, भोळेशंकर आहे, नीलकंठ आहे, भीमाशंकरचं दैवत आहे, त्रिशूळधारी आहे, नंदीधारी आहे. शिवशंकर भोलेनाथ सगळ्यांचे आराध्यदैवत, भोळा दैवत. त्या दैवताच्या दर्शनास गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. शिवशंकर भोलेनाथ हे तिन्ही लोकांचे दैवत आहे. नीलकंठ आहे की ज्यांनी या भूतलबावरती जन्म घेतला, विष प्राशन केलं. हे रामलिंग देवस्थान आहे. तुम्ही नक्कीच या देवस्थानाला भेट द्या. हे देवस्थान अतिशय पवित्र आहे. या ठिकाणी खूप शांत वातावरण आहे आणि मनसोक्त वातावरण आहे. रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.